हॅलो नमस्कार, कसे काय मंडळी? मजेत ना? तर मी मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर दिवस संपलेला आहे. रात्र सुरू झालेली आहे. 7 वाजलेत. ह्यांना भाजी आणायला लावलेली, ह्यांना भाजी घेऊन आलेत तर भाजी नीट करत बसलीये. तर उद्या असं नाश्त्याला पराठीचा बेत आहे, पराठे करायचे, त्यामुळं उद्या संध्याकाळची तयारी. मेथीची भाजी, पावट्याची आमटी, असं उद्या संध्याकाळचा बेत आहे. त्याची तयारी आजपासूनच. सकाळी कोथिंबीर आलेली, भाजी आलेली दुसरी वाली, तर ते घेतलेलं, त्याचं पण नीट करून ठेवलेलं आहे. पावडर शेंगा घेतलेल्या आहेत, त्या पण नीट करून ठेवलेत. भाजी अशा प्रकारे सगळी नीट करून झालेली आहे. कोथिंबीर नाही, मेथी आणलेली आहे ह्यांनी, तर ती मेथी अशी नीट करत बसली आहे मी. रुद्र, वेदा हे सगळे घरात आहेत, त्यांचा चाललाय घरात कालवा. भात खायचंय त्यांना. म्हणजे रुदूचं काय असतं, वेदूला जो भात देईल तो ह्याला पाहिजे असतो, असं असतं. त्याला त्याचा नको असतो. वेदूचा तिखट भात त्याला पाहिजे असतो. त्यामुळं लय गाणं अवघड आहे. कारण ह्याला तेच पाहिजे, त्याला तेच पाहिजे. तर आता सगळं करून झालंय. आज स्वयंपाकाला केले चिकन ह्यांनी आणलेलं, चिकन करून आले. सुक्क पातळ भात, भाकरी फक्त करायचंय. माकड आले. रुद्रचा कालवा पाठीमाग गेलाय. माकड आलेत तर त्याचा कालवा चाललाय. आता बाहेर जाऊ नको तर बाहेर जातोय, आणि ते इकडे तिकडे पत्र्यावर केलं की रडतोय. तर भात खाता खाता आत्ता पळत आलेला की माकड आले म्हणून सांगायला. इथं नाही खाल्ला. वैशालीच्या इथं घरावर बसले असतील की. इथं आणलाय हो, इथं ठेवलाय हो, इथं भात आणून ठेवलाय. राहू दे, नंतर ना खाईल. भात खाण्यासाठी चाललंय. राहू द्या, नंतर ना खाईल. उचलून घ्या. बोलत तर लय. आवाज कोणावर गेलाय काय माहिती. त्याचा आवाज त्याचा असा घोगरा होत चाललाय. मी खाली बघून बोलते, कारण की मी भाजी नीट करते काय. तर व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट्स करत जा. इंस्टाला पण व्हिडिओ टाकते, इंस्टाचे पण व्हिडिओ बघत जा. व्हिडिओ बघतात खूप जण, पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. कमेंट पण चांगल्या करा, कारण इंस्टाला 1-2 कमेंट येत आहेत थोड्याफार. 10 जणांच्यात एक कोणतरी काहीतरी बोलणारच ना, त्यामुळे एवढं काय नाही, एवढं काय मनाव घेत नाही मी. कारण 10 चांगले बोलले तर त्यातलं एक तरी वाईट बोलतोच. ठीक आहे, 10 जण आपले चांगले बघतायत ना, त्यामुळं एवढं लक्ष नाही देते. आता रुद्र आलेला, आता परत गेलाय ह्यांच्यावर पाठीमाग. आणि एक थोड्या दिवसानं एक काम आहे, काम झालं ना मी तुम्हाला दाखवेन. भाजीला माती आहे भरपूर. हात बघा म्हणजे कसे झाले. त्या 2 पेंड्या आणल्यात ना, एका पेंडीला नव्हती, म्हणजे एका पेंडीला नव्हती अजिबात माती, ह्याला माती आहे भरपूर. दुसऱ्यावाल्या पेंडीला ड्रेसला पण लागते, म्हणजे ड्रेसवर पण पडतीये. मला कमेंट करून सांगा ना, हे पोरांना चिकन कसं खायला घालायचं. खातच नाहीये चिकन, मटन खायलाच मागत नाहीये.
आता पण आता भात आणलेला ना, तर वेदून चिकनचा रस्सा आणलेला तर नाही खाल्ला. वरचा रस्सा म्हणजे वर रस्सा हे केलेलं ना, तो भात सगळा काढून घरात आईने वांग केलेलं त्या वांग्यावर खाल्लं. खायलाच मागत नाहीत, काय करायचं. लहान होती तेव्हा खात होती सगळं, आता ह्यांना खाऊ वाटण झाले. ज्या पोरांना मिळत नाही ते पोरांचं बघा कसं आहे, ह्यांना बघा सगळ्या गोष्टी मिळत आहेत तरी पण ते तसेच करतात. आपण म्हणतो आपल्या पोरांना पाहिजे ती द्यावं तर असे करतात हे. तर आता सातारला एक चक्कर टाकायचंय उद्या परवा दिवशी परत, कारण सोमवारपासून शाळा सुरू होती वेदूची, तर तिला आता कंपास घ्यायचंय. आणि आलाय तस्मय आता मी दाखवू शकत नाही कारण हात माझा भरलेला आहे. तस्मय आलाय. भाजी नीट करते ना. नाही तसं लक्ष, भाजी गेली माती आहे भाजीला. आलंय विमान आलंय. आलंय नाही दिसत ते खाली घ्यावायचं. अक्का ओ, मी पत्र्यावर बसलीये. तर भेटू थोड्या वेळाने, गिराईक आले बाहेर. रुद्र आलाय. रुद्र बाहेर नाही विचारते, मम्मा तू कुठं बसलीये. म्हणून त्याला म्हंटल मी पत्र्यावर बसलीये म्हणाव दादाला, पत्र्याव. तर भेटू थोड्या वेळेस, गिराईक बाहेर उभे राहिले. तर घरी आली आता, वेळ झाला आता 9 वाजले, भाकरी करायचे. गिराईक मगाशी आलेलं त्यामुळं त्यांना 4-5 साड्या त्यांना पाहिजे होत्या. अधिक महिन्यामुळं त्यांना साड्या सगळ्यांना घ्यायच्या होत्या, त्यामुळे खूप वेळ झाला. आली आता पटकन भाकरी करून घेते. आणि गिराईक दाखवायचा काय प्रॉब्लेम होतो, प्रत्येकाला कसं आवडतं नाही आवडतं कॅमेरा पुढं यायला. त्यामुळे मी जर गिराईक म्हटलं की चालेल म्हणून आम्हाला, तरच मी त्यांना घेते व्हिडिओत, नाहीतर बऱ्यापैकी घेत नाही मी. प्रत्येकाची प्रायव्हसी असते. तसं काय काय ना आवडतं, काय काय नाही आवडत. आता माझे 2-3 गिराईक आहेत, त्यांना आवडतं म्हणजे व्हिडिओत आलेले ते बोलतात स्वतःहून, त्यामुळे काय एवढं वाटत नाही. तर रुद्राने हे दुकानावरच आहेत. आली पटकन भाकरी करून घ्याव्यात म्हटलं. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू उद्याच्या व्हिडिओत. भाकरी भाजून झालेली आहे, एक इथं ठेवलेली आहे चिकन, आणि ही अशी चिकनची तर्री. असं मस्त असा जेवणाचा बेत आहे आज. बघूनच तोंडाला पाणी सुटते. एवढं तिखट असं छान असं लागतं. तिखट नाही कालवण होत, पण मस्त असं लागतं. थोडंफार तिखट लागतं कालवण आम्हाला. तर व्हिडिओ बंद केलेला, परत सुरू केला मी. असं छान असं झालेलं आहे. इथं कांदा लिंबू चिरून ठेवलेला आहे. तर आता जेवायला घेतो, ह्यांना फोन करते मी. असं मस्त असं तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल असं झालंय छान असं. एकच नंबर. तर आता जेवण करून घेतो.